गेल्या 9 वर्षांपासून रखडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुका अखेर काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांचा उत्साह शिगेला पोहोचलाय। अनेक नवीन चेहरे आणि अनुभवी नेते उमेदवारीच्या रिंगणात उतरलेत। याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर यांच्याशी संवाद साधलाय। येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून विकासाचा नवा आराखडा मांडण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तर पाहूयात काय म्हणाले ते। महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही दिवसातच जाहीर होणार असून गेल्या 9 वर्षापासून या निवडणुका रेंगाळल्या आहेत। अनेक नवीन उमेदवार आहेत या निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक आहेत। आपल्यासोबतच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे सुपुत्र प्रणव धंगेकर आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या कशा प्रकारे या येत्या निवडणुकीत सामोरे जाणार आहेत। तेही या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। तर आता कशा प्रकारे आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? आता जानेवारीत निवडणुका होतील असं दिसतंय। तर निवडणुका होत असताना आपण एक चांगला मुद्दा घेऊन किंवा एक चांगली गोष्ट घेऊन आपल्या लोकांसमोर जायचं। पाण्याचे प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा आहेत, कचऱ्याचे प्रश्न आहेत, अजून ट्रॅफिकचे प्रश्न आहेत। ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर घेऊन आपल्याला आज पुणेकरांसमोर जायचं आहे। आता त्याच्यावर आम्ही ड्राफ्टिंग चालू की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ते सगळं कसं करायचं त्याच्यावर आता आम्ही काम करतोय आणि येत्या निवडणुकात आम्ही त्याच्यासमोर जाऊ। पाहायला गेलं तर आपले वडील आमदार होते, अनेक वर्ष नगरसेवक होते। यांच्या नावाचा आणि यांच्या अनुभवाचा कशा प्रकारे या निवडणुकीत आपल्याला फायदा होणार? माझ्या वडिलांचा अनुभव आणि माझी काम करायची जिद्द हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून ह्याचा नक्कीच लोकांचे प्रश्न सोडवण्यात ह्याचा फायदा राहील। आणि जे लोकांचे असंख्य प्रश्न आहेत त्यातले आपण सगळे प्रश्न नाही पण थोडेफार प्रश्न किंवा जास्तीत जास्त प्रश्न कसे मार्गी लावता येतील ह्याच्यावर काम करता येईल। आपण ज्या प्रभागातून आहात या प्रभागात नेमक्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावर आपण काम कशा प्रकारे करणार? आमच्या प्रभागात जर बघायला गेलं तर आज महत्त्वाचे प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे पाण्याचा। आमच्या इथं पाण्याचं प्रेशर नाही, कारण आपण उपनगरांमध्ये एवढे उपनगर आपल्यात आहेत की आपल्याला स्वतःला आपलं पाणी पुरत नाहीये। तर ते पाणी आता आपल्याला कसं पुरवता येईल, लोकांना पाण्याचं प्रेशर कसं देता येईल ह्याच्यावर आपल्याला मी काम करणार आहे। परत कचऱ्याचे असंख्य प्रश्न आहेत की कचरा उचलल्या जात नाही, गल्ली बोळात आपल्याला कचरा दिसतो। तर स्वच्छ पुणे सुंदर पुणे हे आपल्याला कसं करता येईल ह्याच्यावर काम करणार आहे। आपल्या समोर अनेक दिग्गज उमेदवार उभे राहणार आहेत आणि यांना आपण कशा प्रकारे सामोरे जाणार, कशा प्रकारे त्यांच्यासोबत आपण लढा देणार? आज दिग्गज उमेदवार जरी असले तरी मी माझ्या कामाच्या पद्धतीने त्यांना उत्तर देणार। माझं चांगलं काम हेच माझं हे राहील की मला कसं चांगलं काम करता येईल आणि त्याचंच उत्तर मी त्यांना देणार। मी माझ्या कामातूनच त्यांना उत्तर देणार। पाहायला गेलं तर आपल्यासोबत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचे जे सुपुत्र आहेत प्रणव धंगेकर होते आणि यांनी सांगितलं आहे की मी माझ्या कामातूनच यांना सर्वांना उत्तर देणार आहे। आणि येत्या काही दिवसातच आता महानगरपालिकेच्याही निवडणुका जाहीर होणार असून त्यांनी त्यांची तयारी चालू केली आहे।